गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण SMPSचे कार्य कसे चालते हा पाठ शिकणार आहोत. म्हणजेच वर्किंग ऑफ SMPS. हे समजण्यासाठी आपण ब्लॉक डायग्राम ऑफ SMPS ब्लॉक डायग्रामचीच मदतसुद्धा घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला SMPSचे कार्य समजायला सोपे जाईल. SMPS ह्या पॉवर सप्लायला जे AC इनपुट दिले जाते ते सुरुवातीलाच AC फिल्टर सर्किट जे SMPSच्या सुरुवातीलाच असते त्या ठिकाणी दिले जाते. म्हणजे या फिल्टर सर्किटमध्ये आलेले AC इनपुट व्होल्टेज हे फिल्टर केले जाते, ज्यामुळे AC व्होल्टेजसोबत जो काही अनावश्यक घटक असतो, नॉईज, पल्सेस किंवा EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स यासारखा अनावश्यक घटक या फिल्टर सर्किटमध्ये गाळला जातो. त्यासाठी फिल्टर सर्किटमध्ये इंडक्टर आणि हाय व्होल्टेज कॅपॅसिटर वापरलेले असतात. हे फिल्टर AC सप्लायच्या ॲक्रॉस MOV म्हणजेच मेटल ऑक्साईड वेस्टर हा लावलेला असतो. तो ॲक्रॉस लावलेला असतो, म्हणजेच न्यूट्रल आणि फेज या दोघांमध्ये MOV लावला जातो. या ठिकाणी MOVचा उपयोग SMPSच्या पूर्ण सर्किटला प्रोटेक्शन देण्यासाठी, म्हणजेच त्या सर्किटचं संरक्षण करण्यासाठीच केला जातो. म्हणजे समजा AC इनपुट व्होल्टेजमध्ये काहीही गडबड झाली तर त्यामुळे आपला SMPSचे सर्किट पूर्णपणे जळून जाणार नाही किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मोठी समस्या उद्भवणार नाही. म्हणून पुढच्या सर्किटला प्रोटेक्शन देण्यासाठी या ठिकाणी फिल्टर्ड AC इनपुटलाच MOV लावला जातो. हे फिल्टर केलेले AC पुढे रेक्टिफायर सर्किटला दिले जाते. रेक्टिफायर सर्किटमध्ये 4 सेमीकंडक्टर डायोड वापरले जातात किंवा ब्रिजचा मॉड्यूल वापरला जातो. हे रेक्टिफायर सर्किट आलेल्या 230 व्होल्ट ACला DC कन्वर्ट करते. म्हणजेच रेक्टिफायरच्या आउटपुटला आपल्याला जवळपास 300 व्होल्ट DC सप्लाय मिळतो. रेक्टिफायरचे आउटपुट या ठिकाणी 300 व्होल्ट DC एवढे असते. हे DC आउटपुट व्होल्टेज पुढे स्विचिंग रेग्युलेटरला दिले जाते. स्विचिंग रेग्युलेटर म्हणून या सर्किटमध्ये मॉस्फेटचा वापर केलेला आहे. पॉवर ट्रान्झिस्टर हा स्विचिंग रेग्युलेटरसाठी वापरला जातो. हा मॉस्फेट आलेल्या 300 व्होल्ट DCला स्विचिंग करून पुढच्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला देतो. हे स्विचिंग करताना तो DC व्होल्टेजचे चॉपिंग करून ACच्या वेव्हफॉर्म प्रमाणेच त्याचा वेव्हफॉर्ममध्ये बदल करतो आणि हे जवळपास 300 व्होल्ट AC ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला दिले जाते. आता ह्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना ही लक्षात घ्यायची आहे की स्विचिंगसाठी
15 किलो हर्ट्ज ते 1 मेगा हर्ट्ज, म्हणजे 15 KHz ते 1 मेगा हर्ट्जपर्यंत फ्रिक्वेन्सीवर हे स्विचिंग केले जाते. म्हणजे ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किती झाली? 15 किलो हर्ट्ज टू 1 मेगा हर्ट्ज. आपण याआधी मित्रांनो पाहिलं आहे की आपले जे पॉवर सप्लाय असायचे त्यामध्ये भारतात असेल तर 50 हर्ट्ज आणि बाहेर किंवा अमेरिकेत असेल तर 60 हर्ट्ज एवढ्या फ्रिक्वेन्सीवर पॉवर सप्लाय किंवा हे स्विचिंग ऑपरेट होत असे. ती फ्रिक्वेन्सी ह्या सर्किटमध्ये 15 किलो हर्ट्ज टू 1 मेगा हर्ट्ज एवढी आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला आपल्याला हे AC व्होल्टेज स्टेप डाऊन करून मिळते. म्हणजे आपल्याला अपेक्षित DC आउटपुट जर 24 व्होल्ट असेल, 18 व्होल्ट असेल, 12 व्होल्ट असेल तर असं स्टेप डाऊन करून आपल्याला ACच्या सेकंडरीवर, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीवर 12 व्होल्ट किंवा 24 व्होल्ट आपण गृहीत धरू, 24 व्होल्ट AC सप्लाय मिळते. जे पुढे पुन्हा रेक्टिफायर सर्किटला दिले जाते. जे आउटपुट सेक्शनमध्ये सुद्धा रेक्टिफायर सर्किट आहे. आता ह्या रेक्टिफायरमध्ये फक्त एकच सिलिकॉन डायोड वापरला जातो. आलेल्या ACला हा रेक्टिफायर पुन्हा DCमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे ACचे रूपांतर पुन्हा DCत झाले आणि हेच रेग्युलेटेड DC आउटपुट व्होल्टेज आपल्याला SMPSवर मिळते. हे जे आउटपुट असते हे रेग्युलेटेड असते. आता हा झाला इनपुट, स्विचिंग आणि आउटपुट या विभागातला कार्यभार. आता या सगळ्यांवर नियंत्रण करण्यासाठी एक कंट्रोल विभाग आहे जो स्विचिंग आणि ओव्हरलोड या सर्वांवर नियंत्रण करत असतो. त्यासाठी DC आउटपुटमधून काही भाग फीडबॅक म्हणून पुन्हा इनपुटकडे दिला जातो. जवळपास 2.5 व्होल्ट हे फीडबॅक व्होल्टेज म्हणून पुन्हा इनपुटच्या दिशेने कंट्रोल सेक्शनमध्ये दिले जाते. आता कंट्रोल सेक्शनचं कार्य पाहू. कंट्रोल सेक्शनमध्ये फीडबॅक सर्किट असते, PWM सर्किट असते आणि ऑप्टोकपलर म्हणजेच आयसोलेशन मेकॅनिझम असते. फीडबॅक सर्किट रेफरन्स व्होल्टेज 2.5 व्होल्टवर नियंत्रण ठेवते व त्याची रेफरन्स व्होल्टेजसोबत तुलना करते. म्हणजे कम्पेअर करतो की हे जास्त आहे की कमी आहे, अशा प्रकारे तो तुलना करतो किंवा कम्पेअर करतो. त्यामध्ये लोडच्या तुलनेत कोणताही बदल झाला तर तो एरर क्रिएट करतो. म्हणजेच एक व्होल्टेज त्या ठिकाणी निर्माण होतं, ज्याला आपण एरर व्होल्टेज असं म्हणतो. तर हे एरर व्होल्टेज आउटपुट पल्सेसला मॉडिफाय करतं. म्हणजे त्याची पल्स विड्थ त्याला जशी अपेक्षित आहे तशी आहे किंवा नाही. जर नसेल तर त्याला अपेक्षित असणारी पल्स विड्थ तो मिळवतो. तसा बदल तो ह्या ठिकाणी करून घेत असतो. ह्या आउटपुट पल्स मॉसफेटला ड्राईव्ह करतात. म्हणजे बघा, स्विचिंग करणारा मॉसफेटला
फीडबॅक करून आलेले व्होल्टेज जे कंपेअर करून एरर व्होल्टेज निर्माण झालं, त्यानंतर पल्स विड्थला दिलं गेलं व पल्स विड्थ मॉड्युलेशनमधून ज्या आउटपुट पल्सेस आल्या त्या मॉस्फेटला ड्राईव्ह करतात. आउटपुट पल्स या स्विचिंग ट्रान्झिस्टरला डायरेक्टली कनेक्टेड नसतात. सुरक्षेच्या दृष्टीने आउटपुट सेक्शन ऑप्टोकपलर आणि ट्रान्सफॉर्मर यांच्यामार्फत आयसोलेट केलेले असते. आयसोलेट केलेले असते म्हणजे काय, तर दोघांना वेगवेगळं केलेले असते. म्हणजे एका भागात जर काही दोष झाला तर त्याच्या ह्या दोषमुळे पुढचा भाग त्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये. ओव्हर करंट सेन्स करण्यासाठी करंट ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी असतो. या करंट ट्रान्सफॉर्मरचे आउटपुटसुद्धा रेक्टिफाय करून त्याचा उपयोग आपण पॉवर कंट्रोलरला बंद करण्यासाठी ह्या SMPSमध्ये केला जातो. म्हणजे जेव्हा जास्त करंट जर ह्या ठिकाणी आलं तर त्यावेळेस पॉवर कंट्रोलरला बंद करण्यासाठी ह्या करंट ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे SMPS हा AC टू DC कन्व्हर्शन करतो, किंवा ACच्या ऐवजी आपण समजा DCच दिलं तर DC टू DC सुद्धा कन्व्हर्शन SMPSमध्ये होत असतं. त्यामध्ये बेसिक फरक असा असेल की आपण जो सुरुवातीला SMPSला AC इनपुट दिला, रेक्टिफायरमार्फत DC केला व ते DCच्या आउटपुट मॉस्फेटला दिलं, त्याऐवजी डायरेक्ट DC मॉस्फेटला देऊन पुढचं सर्किट काम करेल. म्हणजेच DC टू DC कन्व्हर्शन असं त्याचं कार्य राहील. अशा प्रकारे SMPS AC टू DC आणि DC टू DC असे कन्व्हर्शन करीत असतो.